शोनाला तिने काचेच्या तुकड्याने स्वतःचा हात कापून घेतलाय। ही एक मेंटल केस आहे आणि मला वाटतं की आपण हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये रेफर करावं। हे इंजेक्शन तिला द्या आणि ती शुद्धीवर येण्याआधी आमच्या घरी म्हणजे चंद्राविलामध्ये शिफ्ट करा। दिव्या, मी तुला हजारदा नाही सांगून सुद्धा तू ह्या मुलीला इथे। प्लीज ममा, त्या मुलीने या घरात राहून जर आत्महत्या केली तर तिच्या चुकांसाठी काहीतरी शिक्षा असेलच ना। तिने स्वतःला शिक्षा दिलीये, एक अशी शिक्षा ज्यासाठी ती स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही। काय झालंय? काय आहे? काय झालं? मी बघते। हे तर फुकटचं लोढणं आपल्या गळ्यात पडलंय। उद्याचा दिवस उजाडायच्या आत ह्या मुलीला आपल्या घराबाहेर काढा, नाहीतर नक्कीच काहीतरी अनर्थ घडेल। ही मुलगी घरात आल्यापासून मला खूप भीती वाटते। काही ना काहीतरी मार्ग काढावाच लागेल वंदना। तुम्ही जर लवकर निर्णय घेतला नाहीत ना तर मी हे घर सोडून जाईन। शोना, आर यू ओके? हो, मी ठीक आहे। घाबरू नकोस, असं होतच असतं। मी तुला इंजेक्शन देते, तुला नक्कीच बरं वाटेल, मग आरामात झोपही लागेल। ओके ओके। मी इंजेक्शन दिलंय, आता ती शांतपणे झोपेल। आता तुम्हाला कोणालाही त्रास होणार नाही। आता जर मी काही बोलले ना तर तुला वाईट वाटेल दिव्या, पण जर ती मुलगी हे घर सोडून गेली नाही तर मी ह्या घरात राहणार नाही। लक्षात येतंय तुझ्या? अगं पप्पा, मला ठाऊक आहे की शोना या घरात असल्यामुळे कोणीही खुश नाहीये, पण एवढे नाराज आहेत हे मला माहित नव्हतं। असं नाहीये बेटा, तू जाऊन झोप, आपण या विषयावर उद्या बोलू। ओके, गुड नाईट बेटा। गुड नाईट पप्पा। शोना आंटी माझं ऐक ना, खेळ ना माझ्याशी। पण जिनी बेटा, मला तर बॅटिंग करता येतच नाही। मग ठीक आहे, मी बॅटिंग करते, तू बॉलिंग कर। अच्छा ठीक आहे। आणि
वा, काय स्ट्रोक मारलायस? सो सॉरी दिव्या. खरंच चांगला स्ट्रोक होता. थँक्यू दिव्या. ऍक्च्युली मी लहानपणी खूप क्रिकेट खेळली आहे. अच्छा, मग जिनीला पण शिकव ना. जिनीला? ती तर सगळ्यांची मास्टर आहे. कालपेक्षा बेटर दिसतीयस. कसं वाटतंय शोना तुला? कालपेक्षा खूप बेटर. थँक्यू सो मच दिव्या. शट अप. थँक्यू कशाबद्दल? मी नर्सिंग होमला जाते. पहिला डोस 12 वाजता, दुसरा 6 वाजता. स्वतःची काळजी घे. शुअर. जिनी चल, शाळेची वेळ झालीये. चल. नाही मम्मा, आज मी सोना आंटी बरोबर दिवसभर खेळणार आहे. चल बेटा, लवकर चल, नाहीतर पप्पा रागावतील. नाही, रोजच तर जाते ना. एक दिवस नाही गेले तर काय होईल? राहू दे ना दिव्या. आज तिची इच्छा नसेल तर नको पाठवूस. अच्छा ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन कर, मी निघते. शुअर. बाय बेटा. बाय. आले. आता आपण दोघी खूप खूप क्रिकेट खेळूया. हा, खेळूया. चला खेळूया. काय चाललंय? जिनी कुठे? आज ती शाळेत जाणार नाही म्हणतीये. का? म्हणतीये आज मी दिवसभर शोना आंटी बरोबर खूप क्रिकेट खेळणार आहे. डिस्गस्टिंग. कुठे चाललीयस? कोचिंग क्लासेसला जाते आई. उद्या माझी एक्झाम आहे. खबरदार, जर घराबाहेर पाऊल ठेवलंस तर. काय? एक ती आहे जी आपल्या नवऱ्याला खाऊन बापाच्या घरात बसलीये, आणि दुसरी तर वा, 10 पावलं आणखी पुढे निघून गेलीये. लाज लज्जा सगळं खाल्लं. एवढंच नाही तर स्वतःच्या बापालाही. आणि आता कोणती कसर उरलीये जी पूर्ण करायला तू बाहेर पडतेस? हा आई, शोना ताईच्या चुकींची शिक्षा मला का देतेस तू? या घरात त्या दळभद्रीचं नाव सुद्धा घेऊ नकोस. पण मी काय केलंय? माझ्यावर बंधनं का लादतेस तू? चुप. मला उलट उत्तर देतेस? हा, स्वतःच्या बापाच्या चितेचा अग्नी अजून थंडही झाला नाही आणि एवढ्यात तू रंग उधळायलाही सुरुवात केलीस. मुकाट्याने आज जा. चल जा तुझ्या खोलीत. पण उद्या माझी एक्झाम आहे. मी तुला सांगितलं ना तुझ्या खोलीत जा. आई, उद्या माझी एक्झाम. मी सांगते ना तुला. हा बोला यादव. मी तुमच्याकडे काही प्लॅन मागितले होते. तुम्ही झोपेच्या गोळ्या घेता का? वंदना नर्सिंग होमला दर महिन्याला लाखोचा तोटा होतोय. तो कसा कव्हर करायचा त्याबद्दल तुम्ही मला काही प्लॅन देणार होतात. काही विचार केलाय तुम्ही? या बाबतीत माझं हे मत आहे सर की नर्सिंग होममध्ये वीज आणि पाण्याच्या वापरावर कंट्रोल केला गेला पाहिजे. आणि तुम्हाला वाटतं की हे कंट्रोल केल्याने लाखोंचं जे नुकसान होतंय ते कव्हर होईल? इडियट्स माणसं आहेत माझ्या स्टाफमध्ये. हा प्लॅन आहे तुमचा? हॅलो डॉक्टर विशाल, नासिर बेच्या नावाची व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे. मी सध्या अकाउंट मीटिंग मध्ये आहे. खूप बिझी आहे, कोणालाच भेटू शकत नाही. त्यांना सांगा की अपॉइंटमेंट घ्या आणि मगच मला भेटायला या. पण सर, त्यांना तुम्हाला आत्ताच भेटायचंय. त्यांचं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. मी सांगतोय तुम्हाला की मी अकाउंट मीटिंग मध्ये, मी कुणालाच भेटू शकत नाही. एक काम करा, डॉक्टर दिव्याला त्यांना अटेंड करायला सांगा. ओके सर. मिस्टर यादव, प्रश्न हा नाहीये की वंदना नर्सिंग होमला लॉस मधून कसं काढायचंय. वंदना नर्सिंग होमला प्रॉफिट मध्ये कसं आणायचंय हा प्रश्न आहे. जा आणि एखादा चांगला प्लॅन बनवा आणि जर तुम्हाला आवडला तर आपण या विषयावर बोलू. मिस्टर यादव, वी नीड अ कॉन्क्रीट प्लॅन. तुम्हाला कळतंय ना?
नाही, हे असं काहीही आम्ही करत नाही. अरे मॅडम, मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या. एकदा रिपोर्ट पाहून तर घ्या. मला काहीही पाहायचं नाही, तुम्ही प्लीज जा. अरे काय विचित्र डॉक्टर आहात तुम्ही. अरे मी तुम्हाला सांगतोय ना की ही केस कॉम्प्लिकेटेड नाहीये. तुम्हाला कळत नाहीये का? हे सगळं आमच्या नर्सिंग होम मध्ये चालत नाही. तुम्ही प्लीज इथून जा. एकदा. अहो, कळत नाहीये का तुम्हाला? निघून जा इथून. ठीक आहे, तुम्ही सांगताय तर मी जातो खरा. रागावताय का? जातोय ना. काय झालं स्वीटहार्ट? काय गोंधळ आहे? कोण होता तो माणूस? कुणास ठाऊक कोण होता. अबॉर्शनची केस घेऊन आला होता. अगं मग तू त्याला असं घालवलंस का? मग काय अबॉर्शन करायचं होतं? गर्भ 6 महिन्यांचा होता विशाल, आणि त्यातून त्याच्याकडे काही भक्कम कारणही नव्हतं ना. हे काय बोलतेस तू दिव्या? चल आत बोलव त्याला. जस्ट कॉल हिम इमिडिएटली. विशाल, मी केस स्टडी केलीये. त्याची ही केस इल्लीगल आहे, बेकायदेशीर आहे. तुला नाही कळणार दिव्या, आपल्याला त्याची किती गरज आहे ते. बंटी, आता एवढ्यात एक माणूस ब्राऊन सफारीमध्ये बाहेर गेलाय. त्याला ताबडतोब आत पाठव. विशाल, मी काय सांगते ते ऐका. ही केस घेऊ नका. ही केस बेकायदेशीर आहे. आपण फसू शकतो. दिव्या, आपण हा बिझनेस पैसे कमवण्यासाठी सुरू केलाय. योग्य किंवा अयोग्य हा निर्णय घेण्यासाठी नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही मला बोलावलं का? डॉक्टर साहेब, मला तर माहित होतं. पेशंटला घेऊन येऊ का? आधी तुम्ही मला तुमचे पूर्ण केस समजावून सांगा आणि सगळं काही खरं खरं बोला. डॉक्टर साहेब, मी जे बोलीन ना ते अगदी खरं खरं बोलीन. माझं आयुष्यात एकच सूत्र आहे, आपल्याला जेवढं पचेल आपण तेवढंच खावं. पैसा काय आहे? तो तर हाताचा मळ आहे. असं केलं आणि फेकला. तेव्हा आता तुम्ही मला सांगा की काय करायचं. मी तुम्हाला विचारलं होतं की केस काय. आता हे बघा, केस काय आहे ती मी मॅडमला सांगितली आहे. हा, ही जर साधी सरळ केस असती तर मी तुमच्याकडे का म्हणून आलो असतो. मी स्वतः इलाज केला असता. मी स्वतःच एक्सपर्ट आहे, सेक्सॉलॉजिस्ट, फक्त रोग तज्ञ. 1 नाही 2 नाही, पूर्ण 300% गॅरंटी आहे की मुलगा होईल म्हणून. आणि जर गॅरंटी खोटी ठरली तर डॉक्टर म्हणून नाव लावणार नाही आयुष्यात. अच्छा, तर तुम्ही स्वतःही डॉक्टर आहात? डॉक्टर नासिर बेचैन, सेक्सॉलॉजिस्ट, गोल्ड मेडलिस्ट. तर तुम्हाला गोल्ड मेडल सुद्धा मिळालंय. डॉक्टर साहेब, तुम्ही खूप भोळे आहात. आता तुमच्यापासून काय लपवायचं? तुम्ही तर आपलं माणूस आहात. तुम्ही सांगा, तुम्हाला हवंय गोल्ड मेडल? अहो, 100-150 रुपयात नाक्यावर मिळतात. जेवढे म्हणाल तेवढे आणून देईन. अहो, 10-20 तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येच का नाही लावून टाकत? त्यामुळे क्लायंटवर असं इम्प्रेशन पडतं ना. क्लायंट? अहो, पेशंट म्हणा, क्लायंट म्हणा, सगळं एकूण एकच. आधी मला हे जाणून घ्यायचंय की केस काय. अहो, केस आहे सफाईची, ज्याला तुम्ही डॉक्टर लोक अबॉर्शन म्हणतात. आता त्याचं काय, औषध मी खूप दिलं हो, रगड दिलं. ते कमालीचं हट्टी, औषधानेही पडलं नाही. आणि क्लायंट म्हणतो की हे पाडणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलोय. तुमचा व्यवसाय नवीन आहे, म्हणून मी विचार केला की तुमच्या सोबत पार्टनरशिप करावी. तुमचा फायदा त्यात माझाही फायदा. माझी तर हीच फिलॉसॉफी आहे. ठीक आहे, तुम्ही पेशंटला बोलावून आणा. पेशंटला भेटण्याआधी काही मोलभाव नाही करणार का? कसला मोलभाव? हे बघा, केसचं पिक्चर अतिशय क्लिअर आहे. माझी पेशंट 6 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आता या पुढची स्टोरी जाणून घेणं निरर्थक आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, ही पार्टी खूप मालदार नाहीये, खूप पैसेवालीही नाहीये. तर मग सांगा तुम्ही किती पैसे घ्याल? 10,000. 10,000? अरे बापरे. हे बघा डॉक्टर साहेब,
मी तुमचा शुभचिंतक आहे, तुमच्या भल्याचा विचार करतो, म्हणून तुम्हाला सांगतो की 10,000 रुपयांमध्ये कोणीही क्लायंट फसणार नाही. अहो 2,000चा रेट तर सुरू आहे, अगदी उघड आहे. किती उदाहरणं मिळतील बाहेर. अहो माझ्याकडे तर पुष्कळ क्लायंट्स आहेत. म्हणाल तर सगळे इकडेच आणतो. आपण असं करूया की क्लायंटला मी 3,000 मध्ये पटवून टाकतो. 2,000 तुमचे आणि 1,000 डॉक्टर नासिर बेचनचे. आपली तर हीच फिलॉसॉफी आहे डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब हे बघा, जास्त विचार करू नका आता, समजलं? सौदा मंजूर असेल तर हो बोला. पेशंट आणू का? पेशंटला घेऊन या. माझी तर हीच फिलॉसॉफी आहे डॉक्टर साहेब, आणि मी काय सांगतोय तुम्हाला की मी तुम्हाला म्हणालो पेशंटला घेऊन या. ठीक आहे, घेऊन येतो. मला काय. डेझी, डॉक्टर दिव्या कुठे आहे? काय निघून गेली? डॉक्टर पवित्राला सांगा की ओटी मध्ये ऑपरेशनची तयारी करा. थँक्यू. मजा आली ना? जिनी, एका वेड्या मुली बरोबर राहून तू सुद्धा वेडी होत चाललीयस. जा, शाळेची तयारी कर. आणि तुझा काय विचार आहे? गाव कुठलं ग तुझं? माझं कलकत्ता. कलकत्त्यात तुला कोणी भेटलं नाही का म्हणून इथे तोंड काळं करायला निघून आलीस? कोण कोण आहे तुझ्या घरात? आई आणि 2 बहिणी. आणखी? आणि बाबा. बाबा काही दिवसांपूर्वीच गेले. कितवा महिना चालू आहे? माहित नाही. मग काय ठरवलंयस तू? म्हणजे मूल ठेवणार आहेस की? आणि हो, आमच्या घरात आणखी किती दिवस राहायचा विचार आहे तुझा? आंटी, मला कळतंय की माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास होतोय. अर्थातच आम्हाला त्रास होतोय. आणि एक स्त्री ह्या नात्याने मी तुला हेच सांगेन की तुला तुझी लढाई स्वतःच लढावी लागेल. कारण हा तुझा अगदी वैयक्तिक प्रश्न आहे. काही डोक्यात शिरताय का तुझ्या? कुठे जातेस तू शोना? काय झालंय शोना? तुला कोणी काही बोललं का? तू खोटं बोलतेस. नक्कीच काहीतरी झालंय. दिव्या, माझ्यामुळे तुझा संसार उद्ध्वस्त व्हावा असं मला मुळीच वाटत नाही. अगं हे तू काय बोलतेस शोना? योग्य तेच बोलते ती. मामा, तिला जाऊ दे. शोना थांब. शोना, तुला शपथ आहे माझी, दिव्या तू तिला अडवणार नाहीयेस.
मम्मा, तुम्ही तिचा असा अपमान करून घराबाहेर काढताय? माझा या घरावर काहीच हक्क नाहीये का? तू प्रकरण उगाच वाढवू नकोस. तू तिला मदत करून पांगळी करतेस दिव्या. तिला अडवू नको, जाऊ दे. तिला तिची लढाई स्वतःच लढू दे. शोना, शोना, शोना थांब. शोना, दिव्या, मी एकदा सांगितलं ना तुला, तिला जाऊ दे. शोना, बाबा, मी कुठे जाऊ? मला तर मार्गच सापडत नाहीये बाबा. पुढे महादेवाचं मंदिर आहे. जाऊन त्याच्या पायरीवर डोकं आपट आणि त्याला विचार की मला काय करायचं आहे. मला आई नाहीये, पण माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केलेत त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. एका निराधार आणि लाचार मुलीचा अपमान करून तिला घराबाहेर काढण्यात आलंय. मी ही गोष्ट कधीही विसरू शकत नाही. तुम्ही सगळे असं गप्प का आहात? मला सांगत का नाही की शोना आंटी कुठे आहे?